2009 पासून ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली, अध्यक्ष महोदय, फजलानी शाळेनी मिड टर्म मध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये ती शाळा सोडायचा निर्णय कशासाठी घेतला हा अध्यक्ष महोदय महत्त्वाचा प्रश्न आहे. एक, जर त्या दुसऱ्या शाळा चालवत असतील अध्यक्ष महोदय तर ही शाळा चालवायला प्रश्न घ्या. नाही, प्रश्नच आहे ना. म्हणून अध्यक्ष महोदय, ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट, महापालिकेबरोबर ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट केला असेल तर फजलानी ट्रस्टला पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये पुढची कुठलीही शाळा चालवण्यात देण्यात येऊ नये हा प्रश्न माझा प्रश्न आहे. आपण त्याच्यावरती निर्णय करणार का? माहिती घेण्यात येईल अध्यक्ष महोदय. ठीक आहे, बोला. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, या 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 प्रश्नाला धरून आणि जो स्कोपमध्ये आहे, मला असं वाटतं की या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या शाळा प्रायव्हेट ट्रस्टला दिल्यात ना, RTA नियमाप्रमाणे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिक्षकांची TET टेस्ट होणे गरजेचं आहे. मुंबई शहरातील अशा किती शाळांची TET टेस्ट झाली आहे आणि त्या शिक्षकांना TET टेस्ट नसेल तर काढलं गेलं आहे आणि मग याबाबतचा पुढे अभिप्राय महानगरपालिकेने ट्रस्टकडनं घेतला आहे. दुसरा विषय असा आहे की अतिशय महत्त्वाचा आहे की आपण शाळांवरती बोलतोय, इकडे शाळा ॲडॉप्ट देण्यासाठी मुंबई शहरामध्ये आपण या सगळ्या प्रस्ताव आणताय, पण अनुदानित शाळा ज्या मुंबई शहरामध्ये आहेत ना त्याच्या 50 फाईल आज अतिरिक्त आयुक्ताकडे आहेत. एक अतिरिक्त आयुक्त सहानी नावाचे अतिरिक्त आयुक्त आहेत. 3 महिने ती फाईल त्यांच्या टेबलावर आहे. आता त्यांची बदली झाली, 3 महिने त्यांच्या टेबलावर फाईल आहेत. सतत सातत्याने कोणी केली माहित नाही, कशासाठी केली माहित नाही, पण त्यांची बदली झाली. आता आणखी किती महिन्याच्या फाईल ठेवणार आहात सगळ्या मराठी माध्यमाच्या, हिंदी माध्यमाच्या यावरती निर्णय आपण निर्देश द्यावरून की ह्या फाईल लगेच तात्काळ क्लिअर करा. अनुदानित शाळेच्या फाईल आहेत. अध्यक्ष महोदय, माहिती घेऊन सांगितलं जाईल. स्कोप बाहेरचा प्रश्न आहे आणि पहिला जो त्यांचा प्रश्न आहे तो शिक्षण खात्याला त्याचा सर्वे करून त्याची माहिती दिली. चला योगेश सागरजी, शेवटचा प्रश्न घ्या. झालं प्रश्न क्रमांक 3 बस झालं. प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 15,875. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे तुम्ही आहात. अध्यक्ष महोदय, चला अध्यक्ष महोदय, 20 मिनिटं एका प्रश्नावर झाली. अजून किती महाराष्ट्र बोलणार? शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहक धोरण कायदा 2025च्या अंतर्गत मुंबई पुणे महामार्गावर तसेच इतर महामार्गावर सुद्धा इलेक्ट्रॉनिक वाहनांना पासेसच्या बोला मी ऐकतोय. नाही, आता हे जरा जास्तच होत आहे. 1 मिनिट, मला सभागृहात नावं घ्यायला लावू नकात. सन्मान्य सदस्य अतुल भाटकरजी, सन्मान्य सदस्य प्रभू साहेब, आपण दोघंही आसनावर बसून सातत्याने बोलत आहात. हे पुढे सहन केलं जाणार नाही. पुढे बोला. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत